श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो. त्याचे स्कंदपुराणी सुत शौनकादी कानपती सांगत त्रयोयुगी अद्भुत एक कथा वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्भर बोली. जे जगदात्मा सदाशिव जयाशी वंदिती पद्मज रमाधव आग्नाय आणि वासव स्तविती जास्ती सर्वदा. शिवमहिमाने अणोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित नरमुंड माळा पवित्र बहुत गळा घालित कैसा. हा करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन. भिक्षा मागे नरक पाळ घेऊन वसे स्मशानी सर्वदा. चिताभस्म अंगी चर्चिले विकार ठाई ठाई वेष्टिले. भस्म तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. अभद्र तितुके अंगीकारिले याची कोण म्हणतील भले. जासीचे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण. क्रोधे संतप्त अनुदिन तृतीय नेत्र प्रयळाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाहे सदा पाणी. नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे अवघे देवनी. दैत्यासी देवनी यावर येण्याची माजविली अपार. न कळे यासी लहान थोर वाहन ढोर या तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलास लागून. शिवे नाही दिधल्या अद्भुतान तेणे दुःखे क्षोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञ न पूजी विभागनेदी. पुरली आयुष्याची अवघी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जोपतीत त्यावरी विघ्न पडते असंख्यात. याग जपतपदान व्यर्थ उमानाथ नावडे जया. जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन. कळ मनुष्या माझी जो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्ना दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडीला पितृसदनी मज बोलावू नये का. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तिने सर्व कन्या पंचवक्रास सन्मानेसी बोलवल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथे जाईन यावरी. तरी मी तेथवरी जाईन यावरी. बोले भाललोचन मृडानी प्रतिती थवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी. जनक सहोदरी लावण्य मृत सरित्या अवधारी. कदाही तेथे न जावे. न पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन कळ. तू जाताची तत्काळ अपमानिल शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती. नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून. न पाहावा कदाही मान. नंदीवरून आरोढन दाक्षायणी चालिली. सवे घेतले भूतगण मन वेगले पातली दक्ष सदना. तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरला असे. आपुल्याला पूजास्थानी देव बैसवली सन्माने करून. एक सदाशिव वेगळा करून पूजिले ऋषी सुरवर. जैसा उड्डगणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्षमध्ये विराजत शिवद्वेषी परम भक्त. कुंडी टाकीत अवधाने भवानी जळली आली ते वेगे. देखुनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले. कन्येकडे न पाहायची नंदीवरून उतरणी पितया समीप आली भवानी. दक्षमुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा. जगन्माता गुणानिधान न्याळूनी पाहे पितृवचन. म्हणे धुरे भरले नयन पाहुनी न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत. जननीकडे विलोकित तीही न पाहे ती येते. मनात दक्ष भावित ऐसे कोणे इथे ईस कोणे बोलविले येथ. कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती. आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखुनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष बोलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळीत निमिषात. अपमान देखुनी उमातीत क्रोधे संतप्त झाली. प्रळय बीज पृथ्वीवरी पडत. तैसी उडी घालीत कुंडात. उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी कमळ भवांडी हाक वाजली. कृतांत काप चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक घेऊन शिवगण गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्ष गृही. ऐकता शोभला उमाकांत जेवी महाप्रळयींचा कृतांत. हाक देऊन अद्भुत जटा आपटिता आवेशे. तो अकस्मात वीरभद्र पकटला तेथे प्रळय रुद्र वाटे. प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊन प्रकटले वाटे. त्यांची नेत्रात चंद्र सूर्य बुचकळ्या देता. आकाशाचे आसुडत सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देखा. चतुर्दश लोकी गाजली हाक. दक्षगृही बाला हक रक्तवर्ण वर्षाव करीत असे. अवचित उकललेली क्षिती दिवा भीते बोभाती. दक्षांगीची सर्व शक्ती निघून गेली ते दवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करुणी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे दावणीला. 60 कोटी गण घेऊन मागुनी धावणीला अपर्णा जीवन. पुढे पुत्र धावून ख्याती केली दक्षयागी. वारणचक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठीरव. की विनायक घेतली धाव अपार ही पाहुनी. आला देखून वीरभद्र पळू लागले देव समग्र. अवदाने सांडूनी चतुर ऋत्विज पळाले ते धुनिया. आकांतला त्रिलोक प्रळय काळींचा पावक. दुमदुमिला ब्रह्मांड गोळक. शक्रादी देवक कापती. एक मलमूत्र भय विसर्जिती धोत्रे. गळाली निर्णती क्षिती. कुकुट रूप रोहिणीपती पळता झाला ते दवा. शिखी होऊन या शिखी पळता झाला एकाएकी. यमा आपुले स्वरूप झाकी बकवेश घेऊन या. नैऋत्यपती होय काका. शशक होय रसनायक.
कपत होऊन अर्क पळता झाला ते धवा. किर होऊन वृत्तारी पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले. मिंधियावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसुत वीरभद्र पातला. षडबाहू वीर दैदीप्यमान. असिलता केटक धनुष्यबाण. त्रिशूळ डमरू शोभायमान. सायुधयचा प्रगटला. पुषाचे पाडिले दात. भगदेवाचे नेत्र फोडित. खांडमिशा उपडित. ऋषी ऋत्विजांच्या ते धवा. चरणी धरुणी आपटिले. बहुतांचे चरण मोडिले. कित्येकांचे प्राण गेले. वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर. तिने दक्ष पृतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाळीला. देखुनी या विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मज आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र शतमूर्ख दक्ष. त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तुझ लावीना आता शिक्षा. शिवद्वेषी या पाहे विद्युत्प्राय असिलता तीव्र. ऊर्ध्व हस्ते महावीर. छेदिता झाला दक्ष शिर. प्रळय थोर झाला दक्ष शिर. गगनी उसळले. वीरभद्रे पायातळी रगडिले. मग उमा माधवाशी ते वेळे. देव पातुले चहूकडून. सकळ सुरांसहित कमळासन करीत. उमावल्लभाचे सवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करून. दक्ष लाघवी उठवी. संतोषोनी कर्पूर कर. म्हणे आणूनी लावा दक्षाचे शिर. परी ते नेदी वीरभद्र पायातळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार. त्याचा करी नाहीचा संवाचार. जे शिवनाम न घ्या पवित्र जीवाचे दिन तयाची. जो न करी शिवार्चन त्याच्या हस्तचरणाचे दिन. जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन पुढील. मी विष्णू थोर शिव लहान. हर विशेष विष्णू सान. ऐसे म्हणे जो कळ दुर्जन संहारी न तयाते. सर्वथा नेदी मी दक्ष शिर. काय करीतील विधी विहरिहर. मग मेष शिर सत्वर. दक्ष लागेला विजय. सजीव करोनी या दक्ष. तीर्थाटना गेला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महाश्मशान जे आनंदवन. तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासणी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनागाची स्त्री मेनका. तिचा पुत्र झाला मैनाक पर्वत. पार्वती कन्या जगदंबिका. आदिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपामाधरी. जिची प्रतिमा नाही दुसरी. कमळ जन्मावृत त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पहावया. येती भूसूर मिळवून. जिचे स्वरूप वर्णावया. सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमीन कल्लार कंजन कुरवंडी करावे नेत्रावरून. अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण. चरणांगोष्ठी न तुळे. जिचे आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज. देखोनी लज्जित होय द्विजराज. कंठीरव देखोनी जिचा माझा. मुख न दावी मनुष्या. परमसुकुमार घनश्याम वर्णी. ओतिलिनी इंद्रनीळ गाळोनी. दंत तेज पडता मेदिनी. पाशान महामणी पै होती. आदी माया प्रणवरूपिणी. ते झाली हिमनग नंदिनी. अनंत शक्तींची स्वामिनी. वेदपुराणी वंद्याचे. कोट्यानुकोटी मी न केतन. सांडणी करावी नखांवरून. अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाय. ब्रह्मादी देव मुळी होऊन. गर्भी पाळी बळे तिन्ही. बोलता प्रकाश पडे सदनी. निराळ वर्णी कोमलांगी. सहज बोलता क्षिती. वाटे रत्न राशी विकृती. पदमुद्रा जेथे उमटते. कमळे उठती दिव्य तेथे. त्या सुवासात शिवेध्वनी वसंत. भोवता गडबडा लोळत. केवळ कनकलता अद्भुत. कैलासाहुनी उतरली. नंदीसहित त्रिपुरारी. येऊन हिमाचळीत पकरी. शिवदर्शन झडकरी. हिमनभयिता झाला. घालोनी या लोटांगण. करीत तेव्हा बहुत सवन. यावरी पार्वती येवन. करीत भजन शिवाचे. 60 सहस्र लावण्य कणी. सवे सखिया जैसा पद्मिनी. तयासहित गजास्य जननी. सेवा करी शिवाची. द्वारी सुरभी पुत्र रक्षण. ध्यानस्थ सदा पंचवदन. लाभिले पंचदशलोचन. सदा निमग्न स्वरूपी. तारकासुराचे पुत्र तिघेजण. तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन. तिही घोर तप आचरून. उमा रमण अर्चिला. सहस्रदळ कमळे करून. त्रिवर्ग पूजिती त्रिनयन. सहस्रात एक न्यून्य कमळ झाले एकदा. तिघेही काढून नेत्र कमळे. शिवार्चन करीते झाले. मागोती एक न्यून्य झाले. मग स्वशिर कमळे अर्पिली. प्रसन्न होऊन त्रिनेत्र. तिघे उठवले तारकापुत्र. तिघासी दिदले अपेक्षित वर. झाले अनिवार्य त्रिभुवनी. तिघासी चतुर्मुख होऊन प्रसन्न होऊन. त्रिपुरे दिदले अंतरिक्ष गमनी. दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधुनी. निमिषार्धे एक होती. इतक्यात जो दुर्धर. मारील लक्ष साधून शर. त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे. यावरी त्या तिघा जणी. त्रिभुवन त्रासिले बळे करून. देव पळविले स्वस्थानावून. पिढिले धरणी बहुत पापे. मग देव ऋषी सकळ मिळवून. वैकुंठपतीस गेले शरण. गरुडध्वज सर्वासी घेऊन. शिवापासी पातला. करिता अद्भुत सवन. परम संतोषला पंचवदन. म्हणे मी झालो प्रसन्न. मागा वरदान अपेक्षित. म्हणे त्रिपुरे पिढिले बहुत. देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ. त्रिपुर मर्दना कारणे. तव देव बोलती समस्त. आम्ही सजोनी देतो दिव्य रथ. मग कुंभिने स्पंदन होत. चक्रे निश्चित शशीमित्र. मंदरगिरी अक्ष होत. स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंत बळवंत. मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर. लाविले शास्त्रांचे वागदोर. पुराणे तटबंध साचार. उपपुराणे खिळे बहु. कनकाद्री धनुष्यतोर. धनुर्जा होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार. झाला शर तेजस्वी. रती चढता उमानात. रसातळी चालीला रथ. कोणासी न उपडे निशित. मग नंदी काढित शृंगाने. मग सेंदनी चरण एक चरण. दुजा नंदीवर ठेवून. अपार युद्ध करून. त्रिपुर दळे सहारिली. होता युद्धाचे
गणचक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृतकुंडे समग्र ऐत्यांकये असती पै अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेशी दैत्य शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृतकुंडे बुडविले अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानीपती दिव्य सहस्र वर्षे झाली याची रीती न लागती पाती कदापि अंगी लोटला धर्मपूर ते हे भीमरथ गंगातोर नेत्रींचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तिथे झाले दैत्य स्त्रिया पतिव्रता तोर तिरणे असुराची जय अपार मग बौद्ध रूपे श्री करधर दैत्य स्त्रियात प्रवेशला वेद ब्रह्म अपवित्र प्रकट केले चार्वाकशास्त्र पतिव्रता धर्म मोडून समग्र व्याभिचार कर्मे करविले तेने दैत्याचे झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष साधून धनुष्य योजेला विष्णुबाण पशुपाताश्र स्थापुनी उगवले सहस्र मार्तंड त्याचे अस्त्र चालविले प्रचंड की उभारीला कालदंड सहारा वया विश्वाते की प्रळयाग्नीची शिखा सबळ की कृतांताची जिव्हा तेजाळ की प्रळय मेघातील मुख्यच पळा निवडिली की सप्तकोटी मंत्र तेज पाही एकवटले त्या असराठाई देवदैत्य भयभीतर दै म्हणती कल्पांत मांडिला न्यास सहित जपोनी मंत्र सोडून दिले दिव्यास्त्र खंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी सहस्र विजा कडकती देवी धावनिली अस्त्रशक्ती भय व्यापिला सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज देव विमाने पळविती गिरिकंदरी असुर दडती एक मूर्छना येऊन पडती उठती ना मागुते एक असरे न लागता क्षण त्रिपुरे टाकली जाळून त्यात तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न साह्य झाला तयाते तिन्ही ग्रामसेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ देव शिवस्तवन करीत चरण धरीत सप्रमे त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तीर्णे प्रळय मांडीला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुनी नेले भागीरथी आदी गंगा पवित्र धरुनी नेत तारकासुर देवांगना समग्र दासी करून ठेविला ब्रह्मा विष्णू सचिवर करीती एकांती विचार म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याच्या हस्ते मरेल तारकासुर मग बोलावनी पंचशर म्हणती तुवा जाऊनी सत्वर शिव पार्वती ऐके करी हिमाचळी तपाकरी ओमकेश मन्मथा तू भुलवितायस मग रतिसहित कुसुमेश शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसंते वन समस्त शृंगारिले ते दवा शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज पाखरे करीती बहुगजवज शिवध्यान विक्षेपिती ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पर्वत होऊनी कामातूर पाठीसी उभी मन्मथाच्या शिवे उघडिले नयन तो पुढे देखीला मी नकेतन म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग भाललोचन उघडिला निघाला प्रळय वैश्वानर भस्म केला कुसुमशर फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळीता ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन शब्द स्मरगृह शब्द उच्चारून नानापरी उपासिती शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी उताशनी करून जो हे व्रत न पाळी पूर्ण अवदसा जाण त्या बाधी ऐसा संहारून पंचशर विचार करून पंचवक्र तत्काळ उठोनी कर्पूर गर गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत मम समाधान करी निर्जरनाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेले कमलासने कन्येसी भोगिता कंदरपासी शाप दिलेला होता की शिवसृष्टीने तत्वता भस्मशील कामातून असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तपकरी सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची पार्वती तपकरी जेवणी शिव तेथे गेला बटू वेशी धरुनी गायनाचे छंदे करून पुसे भवानी प्रति तेव्हा कायसा तपकरीसी येत येरी म्हणे जो कैलासनाथ पती वावा येत दत्त आचरित पै येते मी बटू बोले ये अवसी तू तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गज चर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसल सर्पभूषण वसविले महास्मशान भूतगण सबवते तरी विष्णू विलासी सगुण त्यासी वरी तू ऐकवचन तुझे योग्य पंचवदन वर नव्हे सर्वता ऐकता शोभली जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता वदन न दाखवी मागुता परमकळाद विषया शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळाना भावाचाचार तुझं शिक्षा करीने निर्धार विप्र म्हणून राहिले देखून या दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौरव पार्वतीने करून जय जयकार चरण धोड धळिले शिव म्हणे ते समय प्रसन्न झालो माग लावला अंबिका म्हणे टाव दे अर्धांगी तुझ्या जगन्मात्या अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलाससी गेला ते अवसरी पितृसदना झडकरी गेली तेव्हा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठवल्या हिमनगे ते आदरे पूजिले षोडोपचारे करून न्या अरुंधतीने येऊनी भवानी पाहिले अवलोकनी म्हणे शिव भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मथ संवंतर चैत्रमासी लग्न मिली शुद्ध अष्टमीसी निश्चय करून सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्रादी सुरगण तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र होईल कधी इकडे नदीसी पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले घेऊन त्रिदशांचे बाळे पाक शासन पातला इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्र 88 सहस्र ऋषीवर शिष्यांसहित निघाले सिद्ध चारण वैयक पितृगण मृदगण वसु अष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आपुल्याला वाहनी पैसून नवग्रह अष्टनायक आदी करून किन्नर गंधर्व सर्वही एवं सर्वासहित शंकर हिमाचलासी आला सतुर नगेंद्र येऊनी समोर पूजनी नेत सकाळाते दशसहस्र योजने मंडप उभविला ज्याचे तेज अमुप सुवर्ण सदनी देदीप
जानवशाशी दिदली. शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होती विस्मित. एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी. हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण. असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला ही माद्री. आद्यंत नव अवघे साहित्य कमलोद्भव सोय करीत नवनिधी. महासिद्धी राबत न्यूनते ते नसे काही. असो नवरा मिरवीत नेला आपल्या मंडपात मधुपर्काती. पूजाविधी समस्त हिमाचळ करीत असे. लग्नघटिका आली जवळी तवती शृंगार सरोवर मराळी. बाहेर आणली ही मनगवाळी. उभी केली पाटाआड. लग्नघटिका पाहे दीनपती. मंगळाष्टक म्हणे बृहस्पती. ओम पुण्य अनिशिती कमलासरण म्हणत असे. असो यथाविधी संपूर्ण. धोगा झाले पाणी ग्रहण. होमासी करीती प्रदक्षिणा. शिवशक्ती ते दवा. इतुके यज्ञिक झाले सर्वे. परिनवरी कोणी देखील नाही. प्रदक्षिणा करता ते समय पद नख देखील विधीने. कामे व्यापीला सूर्य जमात. पटपटा वीर्यबिंदू पडत. साठी सहस्र वाल खिल्यतेत. जन्मले क्षण न लागता. अन्याय देखुनी तोरक. मदनांतक कोपला अनिवार. ब्रह्मयाचे 5वे शिर छेदून टाकिले ते दवा. झाला एकची हाकार. त्यावरी वैकुंठीचा सुकुमार. समाधान करी अपार. चतुर्वक्र नाम तैपासूनी. असो यथाविधी 16. 4 दिवस संपूर्ण झाले. सकळ दैव गौरविले. वस्त्रालंकारी हिमानिक. सवे पार्वती घेऊन कैलास आला शूलपाणी. यावेळी सर्व देव मिळवणे प्रातिथे झाले विश्वनाथा. कुंडली विश्वाची उत्पत्ती. मनमत उठवी उमापती. मग तो मीनध्वज पुढती अनंग करोनी जीवविला. अंधकपुत्र तारकासूर. त्याने पाळविले देव समग्र. शिवासी होईल कधी पुत्र. देव समग्र वांछिती. 4 युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत. परिनो हे वीर्यपात नवे सुत या करता. तोच तारका सुरे केला आकांत. स्वर्ग जाळिले समस्त. देवललना धरुनी नेत. दासी बहुत पै केल्या. देव शिवासी शरण जाती. तवती दोघे एकांती रमती. देव ऋषी बाहेर तिष्ठती. प्रवेश कोणा नव्याची. मग अग्नी आत पाठविला. अतित वेश तेने धरिला. तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला. देवी पाठविला मित्र म्हणून. हाक फोडून भिक्षा मागत. शिव पार्वतीचा आज्ञापित. माझे वीर्य धरून अद्भुत भिक्षा देई अतिताते. मग अमोघ वीर्य धरून अग्निसे देत. अंबिका आणून सांडिले जेथे वीर्य जाणार रेत खूप झाला तोची पारा परमचंचळ. न धरावे वीर्य कोणा हाती. तेजाळ असो कृशानने वीर्य तत्काळ प्राशन केले ते द्वा. अग्नी झाला गरोदर. परमलज्जित हिंडत कांतर. तो साही कृतिका परमसुंदर. ऋषी पल्ल्या देखील. त्या गंगेत स्नान करून तापत बैसल्या साही जणी. तव अग्नीने गर्भ काढून पोटात घातला साहींच्या. साही जणी झाल्या गर्भिणी. परमाश्चर्य करीती मनी. मग लज्जेने गर्भ काढून साही जणींनी त्यागिल्या. साहींचे रक्त एक झाले. दिव्य शरीर तत्काळ घडले. 6 मुखे हस्त शोभले. 12 सरळ तेजस्वी. कार्तिक मासे कृतिका योगी. कुमार जन्मला महायोगी. मयूर वाहन भस्मांगी उपस्थित शिवाते. शिवनीचा पुत्र जाणोनी नेवनी लाविला. अपर्णास्तनी 7 वर्षे मृडानी लालन पालन करी त्याची. देवासी सांगे वैश्वानर. शिवासी झाला स्कंदपुत्र. एकता देव समग्र. तारकावरी चालिले. सेना जयाची ब्रह्मत्तर. अहो अक्षोहिणी त्याचे नगर. वेळीती सुधा पाणी पृतनी सहित तोची क्षण. तारकासुर बाहेर निघे. तो इंद्रे स्वामी कार्तिकेया पासी जाऊन. सेनापती तो दिदले संपूर्ण. दिव्यरती बैसवून अभिषेकीला कुमार. इकडे तारकासुर सुधा पाणी. युद्ध करीती जोट धरणी. देव त्रासविले दैत्यांनी आले पळून कुमाराकडे. स्कंदापुढे कर जोडून देव करीती अपार सवन. रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला. देवांचा वृत्तांत जाणून सकळ. कुमारे धरिले रूप विशाळ. तो तारकासुर धावनीला प्रबळ. शिवकुमार लक्षणे. 33 कोटी सुरवत. उभे स्वामींचे पाठी भार. तारकांगी बळ अपार. दशसहस्र कुंजरांचे. तारकासुर अनिवार. वर्षे सायकांचे संभार. स्वामींचे पाठीशी सुर. लपती सत्वर जाऊनी. लक्ष्मीने या पाकशासन. तारकी शक्ती दिधली सोडून. प्रळय चपळशी मागे टाकून मनोवेग चालली. भयभीत शक्रऊनी. करी हरिस्मरण. कर जोडूनी म्हणे इंदिरा मानस रंजन. निवारी येऊनी शक्ती हे. ब्रह्मानंदा विश्वव्यापका. दशावतार चरित्र चाळका. मूर नरकांतका. निवारी प्रळय शक्ती हे. वैकुंठाहुनी योग माया. हरिने धाडिली लवलाह्या. तिने ते शक्ती परतोनी ऐकीकडे पाडिले. यावर की तारके बारणांचे पुर. स्वामी बरी सोडिले अपार. मुख पसोरीने शिवकमोर तितुके गिळीता झाला. नाना अस्त्र शक्ती तारके सोडल्या अनिवार्गती. तुतुके गिळीला सहज स्थिती. शंखा शास्त्र संख्या वदनाने. कल्पांतरू रुद्रासमान. भयानक दिसे मयूर वाहन. तारके परमास्त्र दिदले सोडून येते ही गिळी अवलिळे. जितुके शास्त्रमंत निर्वाण. तितुके प्रेरित असे चहूकडून. प्रळयाकाळ समशिवनंदन. गिळी क्षण न लागता. मग निशस्त्र तारकासुर
संदनाहुनी उतरला सत्वर. स्वामी वरी धावे अनिवार्य सौदामिनी सारिका. ऐसे देखून षडानन कृतांता ऐसे हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले. 7 दिवसापर्यंत युद्ध झाले. परम अद्भुत तारकासूर अत्यंत जर्जर केला आपटवणी. पायी धरून आवलीला चक्राकार भोवंडीला. मग धरणीवरही आपटीला. चूर्ण झाला मृदटवट. निघूनिया गेला प्राण. दुदुंबी वाजवी शचिरमण. पुष्पे वर्षती सुरगण. कर जोडून स्तुती करी ती. मारिता जेव्हा तारकासूर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र इंद्रिय त्यासी दिले. तारकासुराचे नगर इंद्र लुटिले समग्र. देवाश्रिय सोडविला चतुर. सर्व देव मुक्त झाले. लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष. कुमार गेला वाराणसीस. नमुनी शिवर मृडानीस सुख अपार दिले. मग झाले बहुजी बंद. सर्व तीर्थे करी षडानन. मग कपटी बैसाला जाऊन अनुष्ठान करी सुखे. षडाननाचं भवनी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता श्री करून यथार्थ गृहस्थ श्रम करी की. षडानन म्हणे आंबे प्रती. सांग स्त्रिया कैसे असती. म्या देखील नाही निश्चित कैसे आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा. मज सारख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले कुमारा. काय उत्तर बोलता. तुझं सारिका स्त्रिया जरी तुझं समान मज निर्धारित. तुझ्या वचनाशी मातुश्री अंतर पडवणे धीमी. ऐसे कुमार बोलन महाकपाटात जाऊन पळवणं. मग तिच्या कर्मात आपण धरून दावणीली दया ते. नाटोपे कुमार ते क्षणी. आंबा दुखे पडे धरणे. जे त्रिभुवनपतीची राणी. वेदपुराणे अद्यंते वंदेते. अरे तू कुमारा दावी वदना. आला माझ्या स्तनासी पाना. कोणासी बाजू षडानना निजवदना दाखवी. घेई तुझे दूध लोणी. म्हणून कुमार वर्णी ते क्षणी. वर्मी ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी. क्रोधे करून कुमारा तो. माझे दर्शनची जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल. श्री दर्शना पुरुष येईल कार्तिक मासे कृती काही. जो जन्मसभाग्य होईल धनाट्य वेद पारंग. अनामिक हो अथवा मातंग. दर्शने लाभ समानाचे. ऋषी विनविती समस्त. भवानी तुझं लागी तळमळत. येऊनी भेटी त्वरित वाराणसी सजावणी. मग स्वामी आनंदवना जाऊनी. आनंदे दविली शिव भवानी. उभय त्यांचे समाधान करून मागवती गेली पूर्वस्थळा. स्कंदपुराणी कथा सुत शौनकादिकांप्रती सांगत आहे. कथा विघ्ने समस्त क्षण मात्रे दग्ध होती. अपर्ण हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर वरदा ब्रह्मानंद. पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा. आनंदकंदा जगद्गुरु. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिचोत्सज्जन अखंड. त्रयोदशोध्याय गौढ हा. इति श्री त्रयोदशोध्याय समाप्तम. श्री साम सदाशिवार्पणम्.